हाय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ते शालू मातीचे गणपती बघण्यासाठी। तर हे बघ तुम्हाला दिसत आहेत पाठी माझ्या शालू मातीचे गणपती आहेत। तर कशा प्रकारे गणपती बनवले, कुठले कुठले प्रकारचे गणपती आहेत, ते कसे घासतात, कसे पेंटिंग करतात, सर्व तुम्हाला आज बघायला मिळणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा, आता आपण शालू मातीचे गणपती तुम्हाला दाखवत आहेत। हे बघा, हे सर्व मातीचे गणपती आहेत, भरपूर गणपती आहेत, वर पण आहेत। आपण चला वरती जिन्याने जाऊया। हा संजोग आहे बघा, मातीचे गणपती बनवतोय बघा, घासतोय। पेंटिंगचं पण काम चालू आहे, तुम्हाला बघायला मिळतील तिकडे पुढे। तर हा सर्व माला भरलेला आहे बघा, हा पूर्ण माला भरलेला आहे। सर्व शालू मातीचे गणपती आहेत। हे बघा, वर प्लास्टरचे आहेत, मातीचे असतात, शालू मातीचे असतात। तर आज आपण आलेलो तर कारखान्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। तर मेन जो हा कारखाना आहे, तो कारखाना आहे बघा, तुम्हाला दिसत आहे, अभिजित प्रिंट्स आर्ट स्टुडिओ हा कारखाना आहे। तर आता आपण जाऊया आतमध्ये। हे बघा, हे प्लास्टरचे गणपती आहेत, पूर्ण पेंटिंग करून ठेवलेले आहेत, तुम्हाला दिसत आहेत बघा कशा प्रकारे गणपती आहेत, वेगवेगळे पूर्ण पॅक करून ठेवलेत। हा बघा मित्रांनो, शंकर बघा, हुबेहूब शंकर वाटते बघा, शंकराची मूर्ती सारखं आहे। सुद्धा गणपती आहेत, काही गणपतींना पेंटिंग सुरू आहे बघा, चालू आहे। हे बघा, आता जो राम मंदिर झालं अयोध्या, त्याच्यामध्ये जी राम मंदिर आहे तो बघा, गणपतीच्या पाठीमागे कसा दाखवलेला आहे राम मंदिराची प्रतिकृती। तर नाही बघा, गणपती काही गणपती सुकत लावतात उन्हाळ्यामध्ये, ओले आहेत, मातीचे आहेत बघा मित्रांनो। कशा प्रकारे गणपतीची धोती पेंट केलेली आहे बघा, एक नंबर धोती आहे, चालू आहे, आखणी सुद्धा व्हायची आहे, त्यानंतर पण बघूच। हां, हा बघा लाकडी बॅकग्राऊंड बघा, छोटी मुलं कशी पेंटिंग करतात, गती नाही, पेंटिंग चालू आहे। सांगितलं पाहिजे फार नारळ पेड्याचं बॉक्स आणायला लागेल, काय आणलो नारळ भरपूर पडणार आहे, नाही तो वेगळा। छोटी मुलं कशी कलर करतात, नाही बनवले नाही, बनवून टाकेन।